अध्यक्ष महोदय, काल संगमनेर जिल्ह्यामध्ये एका 6व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर जो ऍसिड हल्ला झाला आणि त्यातून ती मुलगी अत्यंत गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला हा स्थगन देत असताना विनंती आहे की खरंच कायदा सुव्यवस्था राहिली का हो? पोलिसांचा धाक काय संपला काय? हे सगळी मंडळी गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी, या टोळ्या ह्या खुलेआम असा क्राईम करतायत। महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षाचं जर आपण पाहिलं रिपोर्ट एनसीआरबीचा, तर महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड वाढ होते। आणि कोळ्या बालिका, काल परवाच एक लोकमतमध्ये लेख आला अध्यक्ष महोदय, त्यामध्ये लेडीज लापता नावाचे अग्रलेख आपण कदाचित वाचला असाल। वस्तुस्थिती लपवली जाते, महिला लापता आहेत मुलीवर छोट्या छोट्या, आणि ती बालिका, कोळी बालिका, तिच्यावर अद्यापही आरोपी मिळाला नाही। ती पूर्णतः चेहरा तुझा विद्रूप झालाय, पूर्ण भाजलाय, विवळत होती। असे कसे आरोपी पडून जातात, पोलिसांना मिळत नाही। त्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडीस आली आहे। तिथले पोलीस अधीक्षक हे पूर्णतः भ्रष्टाचारात गुंतले आहेत, पोलिसांचा धाक राहिला नाही। ते ठाण्यामध्ये, आपला रायगडमध्ये असतानाचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड करा, डिझेल पेट्रोल विकले, आपल्याला कदाचित माहित असेल, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता। आता अनेक ठिकाणी आहे, पण मी ते बोलेल कायदा सुव्यवस्थेवर। पण तो विनंती अशी आहे की इतकी हिंमत छोट्या बालिकेवर, 12 वर्षाच्या 11 वर्षाच्या बालिकेवर एवढा मोठा तो ऍसिड फेकला जातो, आरोपी मिळत नाही। आणि यामध्ये जर ही घटना घडली, अध्यक्ष महोदय, आम्ही यासाठी स्थगन दिला की यावर चर्चा आत्ता सुरू झाली पाहिजे, ते स्थगनात बसते। काल झालेली घटना आहे, कोई छोटी बालिका आहे, ती आता अंत्यवस्थेमध्ये आहे। त्यामध्ये झालेली घटना अत्यंत मन हिलावून टाकणारी आहे। या छोट्या बालिकेवर झालेला असा हल्ला आणि महिलावर वारंवार होत असलेले, छोट्या बालिकेवर होत असणारे अत्याचार, आणि अधिवेशन चालू आहे। त्यामुळे अशा घटनांशी थेट सरकारनी उत्तरदायित्व असलं पाहिजे, हे नियमात बसते। त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की यावर चर्चा घडवून आणा, आणि ही चर्चा झाली पाहिजे। कारण राज्यामध्ये 21 मध्ये ही संख्या 29,266 वर गेली, जे काही महिलावर अत्याचाराचे या म्हणजे सरासरी 109 प्रतिदिवस। 23 मध्ये 45,434 घटना अशा घडल्यात, आणि 24-25 मध्ये, हे आम्ही सांगत नाही, एनसीआरबीचा रिपोर्ट सांगतो, सरकारने माहिती दळवली। आम्ही ज्यावेळेस आरटीआय मध्ये माहिती घेतली, आजकाल आरटीआय मध्ये माहिती घेतली तर ते डीजी लेवल पर्यंत जाते, त्याच्या स्वाक्षरीशिवाय आम्हाला माहिती सुद्धा देत नाही। खालची माहिती मागितली तरी तिथपर्यंत पाठवतात, आणि माहिती आकडेवारी फिरवून लपवून दिली जाते। परंतु एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये 25-24-25 मध्ये आज 7,711 गुन्ह्यामध्ये ही जवळपास आतापर्यंत जी वाढ झाली ती अत्यंत गंभीर आहे। आणि म्हणून माझी ही जी 40% जी वाढ झाली, याचा अर्थ गृह खातं, पोलीस विभाग, पोलिसांचा धाक हा संपलेला आहे। हप्ते वसुलीमध्ये हे सर्व गुंतले आहेत। त्यामुळे आज या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, खुलेआम त्यांच्यावर अत्याचार होताना पाहिला आपण, लहान बालिकेचं शोषण होताना आपण बघतोय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेली माहिती ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन आपण अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।